भाऊ, आता आपल्या सांगली महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. हो. तर आता महापौर कुणाचा होईल, काय वाटतंय तुम्हाला? आता परिस्थिती अशी झाली आहे, महापौर बीजेपीचा होणार. कारण बीजेपी काठावर आहे, 39 वर आहे. आणि काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदेगड यांचे पण 39 आहेत. आता दोन्ही समान आहेत. आता कोणाचा तरी महापौर व्हायचा असेल तर कोण कोणाकडे तर जायला पाहिजे. आता बीजेपीतले 39 पैकी एक बी जात नाही, जाऊ शकत नाहीत, कारण व्हीप असणार पक्षाचा. पण ह्यांच्यातला कोणताही गट, समजा शिंदे गट जर गेला तर मात्र महापौर बीजेपीचा होणार. पण महापौर बीजेपीचा झाला तर स्टँडिंग चेअरमन बीजेपीचा होईल का शंका आहे. कारण सांगतो त्याच्यात कसं असतंय, स्टँडिंग सदस्य संख्या ही 16ची असते. 39 बीजेपी असल्यामुळं 8 त्यांना मिळणार. 2 नंबरला पक्ष आहे काँग्रेस. काँग्रेसकडं आहे 18, त्यामुळं त्यांना 4 सदस्य मिळणार स्टँडिंगचे. आणि त्याच्यानंतरचा पक्ष आहे आपला अजित पवार गट, त्यांची 16 आहेत, त्यांना 3 मिळणार. आणि त्याच्या खालचा गट आहे तो राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट, त्यांचे 3 नगरसेवक आहेत, त्यांना 1 मिळणार. असे हे 8 सदस्य. आणि खाली शिंदे गटाचे 2च असल्यामुळं त्यांना स्टँडिंग सदस्य करता येणार नाही. पुन्हा झालं 8 विरुद्ध 8. आता 8 विरुद्ध 8 जर झालं तर बीजेपी धोक्यात किंवा हा पण गट धोक्यात. चेअरमन कोणाचा, चिठ्ठीवर चेअरमन होणार, पण आर्थिक चाव्या हे स्टँडिंग मध्ये. त्यामुळं त्यांनी काय करणार माहिती का, आर्थिक चाव्या जाऊन देणार नाही. कोण, बीजेपी. बरोबर आहे. कारण त्यांच्याकडे एक गट आहे. त्यांनी काय करतील, जर का शिंदे गटाला घेतलं तर महापौर होईल, पण स्टँडिंग चेअरमन पक्का करायचा असेल तर त्यांना शरदचंद्र पवार गटालाच घ्यावं लागेल पूर्ण तिघांना. तर त्याच्यातनं काय होईल, एक स्टँडिंगचा सदस्य त्यांना भेटेल आणि त्यांची संख्या 9 होईल आणि विरोधक होतील 7. 7 विरुद्ध 9 ही संख्या राहिली तर स्टँडिंग चेअरमन हा बीजेपीचा कंटिन्यू होणार. जर समजा अजित पवार गटाला घेतलं तर ती 16 आहेत. बीजेपी विचार करणार काय, ही 16 घेणार, ही 16 आपल्याला ब्लॅकमेल करतील, त्यापेक्षा 3 मध्ये भागूया. 3 मध्ये पण 3 घेतली, नुसती 3 घेतली तर तोपर्यंत बीजेपीचे काही वर्ष 6 महिन्यामध्ये नाराजी वाढत जाणार. आणि बीजेपीचा एखादा गट तुटला तर तो विरोधात गेला तर उद्या महापौर पडू शकतो, जसं मागच्या वेळेस झालं. ही अशी समीकरण आहेत. फार विचित्र प्रकार झालेला आहे. पण सजासजी सत्ता ही बीजेपी सोडणार नाही. त्यामुळे ही गणित अशी होणार आहेत.